मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। सांगली जिल्हा युवक काँग्रेस व सांगली विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसच्या वतीने राफेल विमान खरेदी घोटाळा प्रकरणी गांधीगिरी स्टाईलने आंदोलन। काँग्रेस सरकारने ठरवलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत देऊन काँग्रेस सरकारने 526 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेले एक विमान मोदी सरकारने 1600 कोटी रुपयांना का खरेदी केले आहे? राफेल निर्मितीसाठी विमानाची किंमत वाढवून खासगी कंपनीला 30,000 कोटींचा लाभ देण्यात आला। या देशातील सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिकल्सला हे काम द्यायचे होते, परंतु 14 दिवसाआधी स्थापन झालेल्या व एका तासाचाही विमान बनवण्याचा अनुभव नसलेल्या रिलायन्स कंपनीला विमान निर्मितीचे भाजप सरकारकडून कंत्राट देण्यात आले। केवळ आपल्या मित्रांना फायदा व्हावा म्हणून देशाच्या सुरक्षेशी खेळ करण्यात आला। यासाठी सांगलीमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला। उतरली आहे त्यासाठी आणि जनतेसमोर हा घोटाळा आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं राफेल घोटाळ्याबद्दल झालेल्या प्रकाराबद्दल आज युवक काँग्रेसच्या वतीने इथं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। 526 कोटीचं विमान 1600 कोटीला मोदी सरकारनं खरेदी केलं। 126 विमानांची ऑर्डर काँग्रेसच्या काळात काँग्रेस सरकारनं दिली होती, ती कॅन्सल करून फक्त 36 विमानं 30,000 कोटीला रिलायन्ससारख्या एका खाजगी कंपनीला या मोदी सरकारनं देऊन यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल आणि पैशाचा मोठा काळाबाजार या ठिकाणी या मोदी सरकारनं केला आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज युवक काँग्रेसच्या आणि सांगली विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी या सरकारचा धिक्कार करण्यासाठी इथं धरणे आंदोलन केलं आहे।